हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मी देवांशी. आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आय होप तुम्ही ह्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल. आम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. आमच्या कोस्टल ॲडव्हेंचर जर्नीचा आज होता 4था दिवस. गुड मॉर्निंग. आज आहे 28 मे. आम्ही आहोत गोकर्ण बीचवर. आज आमची सकाळची सुरुवातच गोकर्ण बीचवर झाली. आणि आज आहे वृंदा काकींचा वाढदिवस. थोड्या वेळाने वृंदा काकी बीचवर आल्या. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेले गोकर्ण हे गोवा आणि केरळच्या निसर्ग सौंदर्याला समकक्ष मानले जाते. गोकर्णमध्ये अनेक सुंदर आणि शांत समुद्रकिनारे आहेत, जे पर्यटकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. आम्ही असलेल्या गोकर्ण बीच व्यतिरिक्त इथे ओम बीच, कुडले बीच, हाफ मून बीच, पॅराडाईज बीच हे गोकर्णमधील प्रसिद्ध आणि विशाल रमणीय समुद्रकिनारे आहेत. ह्या बीचवरती बोटिंग, जेटस्की, बनाना राईड आणि पॅरासेलिंग ह्यांसारखे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध असतात. अनफॉर्च्युनेटली 2 दिवसांपूर्वी इथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हाय अलर्ट दिला होता. त्यामुळे इथले वॉटर स्पोर्ट्स बंद होते आणि आम्हाला ह्या पाण्यामध्ये डुबकी मारून समाधान मानावे लागले. सकाळी समुद्रकिनारी चालणे केवळ एक व्यायाम नाही, तर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. येथील शुद्ध हवा, थंड वाळू आणि शांत वातावरण शरीराला आणि मनाला ताजेतवाने करते. समुद्रकिनारी चालणे हा उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. समुद्राच्या लहरींचा नाद मनाला शांत करतो, नैराश्य दूर करतो आणि मन सकारात्मक ठेवतो. समुद्र किनाऱ्यावर चालताना पक्ष्यांचे आवाज, वाहणारा वारा आणि उधाणणाऱ्या लाटा मन आनंदित करतात. सकाळी समुद्रकिनारी चालणे हे शरीर व मन यांसाठी एक संपूर्ण औषध आहे. असा सुंदर बीच अनुभवण्यासाठी तुम्हाला गोकर्णला यावे लागेल. गोकर्णला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे ऑक्टोबर ते मार्च. आणि इथे कसे यायचे ह्याची संपूर्ण माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. गोकर्णमध्ये उन्हाळ्यात थोडे गरम असते, पण समुद्र किनाऱ्यावर थंड वारे वातावरण सुखद बनवतात. हिवाळा आणि पावसाळ्यात गोकर्ण अतिशय सुंदर आणि हिरवेगार दिसते. आम्हाला या समुद्रांच्या लाटांसोबत खेळताना किती वेळ गेला हे समजलेच नाही. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गोकर्ण हे एक अनोखे ठिकाण आहे, जिथे धार्मिक महत्त्व, निसर्ग सौंदर्य आणि साहसी पर्यटन याचे अद्वितीय मिश्रण आहे. जर तुम्हाला शांत, स्वच्छ आणि मनमोहक समुद्रकिनारे पाहायचे असतील, तसेच आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल, तर गोकर्णपेक्षा उत्तम ठिकाण नाही. मग कधी प्लॅन करताय तुमची गोकर्ण ट्रिप? मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। काकींनी कापलेल्या केकचा काकींना मेकअप करून आम्ही उरलेल्या केकचा फडशा पाडला. अरे, ह्याला ओळखलत का तुम्ही? हा टिलग्या, आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला अन्वीचा मित्र. हा सुद्धा आला होता केक खायला त्याच्या मित्राला सोबत घेऊन. अशा सुंदर बीचवर झालेली एक युनिक केक कटिंग सेरेमनी आमच्या नेहमीच लक्षात राहील. थोड्या वेळाने रूमवर जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि पुढच्या डेस्टिनेशनकडे जायला निघालो. ते डेस्टिनेशन होते आमच्या हॉटेलच्या जवळच असलेले रामतीर्थ पुष्करणी मंदिर. हे मंदिर प्रभू श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीता मातेच्या वास्तव्याशी संबंधित मानले जाते. असे मानले जाते की भगवान श्रीराम यांनी वनवासादरम्यान येथे काही काळ वास्तव्य केले होते. श्रीराम आणि लक्ष्मण यांनी येथे स्नान करून स्वतःला पवित्र केले असे स्कंद पुराणात उल्लेख आहे. येथील पुष्करणी म्हणजेच पवित्र तलाव, ह्यामध्ये स्नान केल्याने सर्व पापांचे नाश होतो आणि मोक्षाची प्राप्ती होते असा विश्वास आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार प्रभू श्रीरामांनी इथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली. रामायणकालीन संदर्भ आणि मंदिराच्या वास्तुकलेमुळे हे ठिकाण हिंदू संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. जर तुम्ही गोकर्णला भेट देत असाल तर ह्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. आणि हो, कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आम्ही निघालो पुढच्या डेस्टिनेशनला. आता बीच म्हटलं की हा मासळी बाजार आलाच. गोकर्णमध्ये नाश्ता करून आम्ही कर्नाटक मधील एक अद्भुत निसर्गरम्य ठिकाण याना गुहा इथे जायला निघालो. याना केव्स गोकर्णवरून 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. जातानाचे रस्ते सुंदर अशा जंगलातून जातात. तिथे ही हिरवी परी सुद्धा आमच्या सोबत प्रवास करत होती. या सुंदर रस्त्यावरून जाताना बाजूला असणाऱ्या नारळी पोफळींच्या झाडांना बघून आपण आपल्या कोकणातच असल्याचा अनुभव येत होता. अरे हो, याना केव्सला जायच्या अगोदर आम्ही तिथल्याच प्रसिद्ध विभूती वॉटरफॉल्सला भेट द्यायचे ठरवले. विभूती वॉटरफॉल काय आहे? काय विभूती धबधबा हा कर्नाटक मधील गोकर्ण आणि याना गुहांच्या जवळ असलेला एक अत्यंत सुंदर आणि शांत धबधबा आहे. हा धबधबा निसर्गप्रेमी, ट्रेकिंग करणारे आणि पर्यटकांसाठी एक अप्रतिम आकर्षण आहे. हा धबधबा गोकर्ण पासून अंदाजे 40 किलोमीटर आणि याना गुहांच्या आधी अंदाजे 8 किलोमीटर अंतरावर आहे.
घनदाट जंगलाने वेढलेला हा धबधबा फक्त पायी चालतच गाठता येतो, त्यामुळे तो अजूनही अप्रदूषित आणि स्वच्छ आहे. वॉटरफॉल आम्हाला कोकणात पण मिळणार, म्हणून आम्ही काही इकडे जाणार नाहीये. कोकणात आम्ही गणपतीला जाऊ ना, तेव्हाचा व्हिडिओ बघा. आम्हाला स्थानिकांनी सांगितले इथे पोहोचण्यासाठी 1.5 किलोमीटर जंगल ट्रेक करावा लागेल. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही हा धबधबा स्किप करायचे ठरवले. मात्र हा परिसर खूप सुंदर आणि हिरवाईने नटलेला आहे. इथे वेगवेगळे रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे आणि दुर्मिळ वनस्पती दिसतात. You have to go to Yanak. आम्ही विभूती वॉटरफॉल कॅन्सल केलं. काय नको कॅन्सल तिकडले कुठले तुम्ही एखादी फोटो टाकायचे. तुम्हाला आमचा AI एडिटेड व्हिडिओ बघायला मिळेल वॉटरफॉल वाला. तर हा आहे बाबांनी सांगितलेल्या धबधब्याचा AI व्हिडिओ, सहज गंमत म्हणून टाकला. देवा बोल आता. देवा बोल ना. आता त्या समोर येणाऱ्या माणसांना विचारा, ते कशाबद्दल बोलले माहिती नाही. मला तर कळलं. याना गुहा घनदाट जंगलाने वेढलेली असल्यामुळे येथे पोहोचण्यासाठी सुमारे 3 किलोमीटर जंगल ट्रेक करावा लागतो. हा ट्रेक जंगलातील पक्ष्यांचे कूजन, स्वच्छ हवा आणि निसर्ग सौंदर्य यामुळे अद्भुत अनुभव देतो. पावसाळ्यात येथे हिरवाई आणि छोटे धबधबे दिसतात, जे अत्यंत सुंदर असतात. In Mumbai we measure distance in time, not in kilometers. आता मला सांगितलं आहे की अर्धा तास लांब आहे म्हणून. नाही, अर्धा तास नाही, अर्धा किलोमीटर. आता बघू काय आहे स्टेटस. हाय, से हाय. उतरून आलोय आता, आम्हाला चढताना परत पाय दुखायला लागणार आहे. याना गुहा हे कर्नाटकमधील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक निसर्गरम्य आणि पौराणिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. येथील भव्य चुनखडीचे सुळके, घनदाट जंगल आणि गूढ गुहा पर्यटकांसाठी आणि ट्रेकरसाठी मोठे आकर्षण आहे. इथे प्रमुख 2 शिखरे आहेत. भगवान भैरवेश्वर शिखर जे 120 मीटर उंच आहे आणि मोहिनी शिखर जे 90 मीटर उंच आहे. हे भारतातील सर्वात उंच नैसर्गिक चुनखडीचे सुळके आहेत. ह्या खडकांचे बनणे हे कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या क्रियेमुळे झाले असे भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे. वैज्ञानिकांच्या मते हे सुळके लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या स्फोटाने तयार झाले असावे, पण स्थानिक लोक ह्याला पौराणिक कथा आणि शिवशक्तीशी संबंधित मानतात. अजूनही निश्चितपणे हे सिद्ध झालेले नाही,
की हे खडक खरोखर ज्वालामुखीमुळे तयार झाले की इतर कोणत्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे. ह्या गुहांची भगवान शिव आणि भस्मासूर यांची एक रोचक पौराणिक कथा जोडलेली आहे. भस्मासुराने भगवान शिवांकडून एक वरदान मिळवले की तो ज्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवेल तो राखेत बदलेल. वरदान मिळताच त्यांनी भगवान शंकरांनाच मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवांनी धावत जाऊन श्री विष्णूंकडे मदतीसाठी प्रार्थना केली. भस्मासुरासमोर विष्णू मोहिनीच्या रूपात प्रकट झाले. मोहिनी इतकी सुंदर होती की भस्मासूर लगेच मोहिनीच्या प्रेमात पडला. भस्मासुराने तिला त्याच्याशी लग्न करण्यास सांगितले. तिने त्याला सांगितले की तिला नृत्याची खूप आवड आहे आणि जर तो तिच्या चालीसारखा जुळेल तरच ती त्याच्याशी लग्न करेल. भस्मासुराने सामना मान्य केला आणि म्हणून ते नाचू लागले. नाचत असताना मोहिनीने तिचा हात तिच्या डोक्यावर ठेवला. भस्मासुराने तिची नक्कल केल्यामुळे त्याने स्वतःच्या मस्तकाला स्पर्श केला आणि त्यामुळे नुकत्याच मिळालेल्या वरदानामुळे भस्मासूर लगेच जळून राख झाला. असे मानले जाते की त्या राखेतूनच हे काळे दगडी सुळके निर्माण झाले आहेत. याना गुहेच्या भिंतींवर नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या आकृती आणि नक्षीदार कोरीव रचना दिसतात. त्यामुळे येथे आध्यात्मिक आणि निसर्ग वैज्ञानिक दोन्ही प्रकारचे पर्यटक येतात. जरी याना गुहा कर्नाटक मधील उष्णकटिबंधीय भागात असल्या तरी येथे वर्षभर थंड हवामान असते. गुहेत प्रवेश करताच थंडगार वारा जाणवतो. याचे कारण म्हणजे गुहेचे भौगोलिक स्थान आणि दगडांची रचना जी उष्णता शोषून घेते आणि थंडावा टिकवते. याना गुहेत भगवान भैरवेश्वरांचे स्वयंभू शिवलिंग आहे, जिथे नैसर्गिकरित्या पाण्याचा झरा वाहतो. ह्या पाण्याला पवित्र आणि औषधी गुणधर्म असलेले मानले जाते. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भक्त येतात. याना गुहेतील स्वयंभू शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे. ते कोणत्याही मनुष्य निर्मित कोरीव कामाशिवाय आहे. गुहेतून वाहणारे पाणी थेट शिवलिंगावर पडते. हे कसे घडते ह्याबाबत वैज्ञानिक अजूनही निश्चित उत्तर देऊ शकले नाहीत. एका खळीमध्ये एक मोठा दगड अडकला आहे. तो तर निसर्गाचा चमत्कारच आहे. पर्यटकांना दिसणाऱ्या मुख्य गुहा आणि सुळक्यांव्यतिरिक्त याना परिसरात अनेक लहान गुप्त गुहा आहेत. काही गुहा अजूनही अनभिज्ञ आहेत आणि स्थानिक लोक त्यांना रहस्यमय स्थळ असे मानतात. काही संशोधक आणि ट्रेकर्स अजूनही याना परिसरात नवीन मार्ग आणि गुहा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही भाविक असे मानतात की याना हे दक्षिण भारतातील कैलास पर्वत आहे आणि तेथे गूढ शक्ती कार्यरत आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना एक विशेष ऊर्जा आणि सकारात्मक लहरींचा अनुभव येतो असे अनेक जण सांगतात. आम्ही आहोत याना केव्हजला आणि आता आम्ही उतरत आहोत.
काही जण म्हणतात की या गुहेतून संध्याकाळनंतर वेगवेगळ्या दिशांनी वाऱ्याचे वेग बदलतात आणि विचित्र आवाज ऐकू येतात. काही आध्यात्मिक संशोधक आणि साधू येथे ध्यान करण्यासाठी येतात, कारण ते मानतात की याना गुहेत एक विशेष ऊर्जा क्षेत्र आहे. काही ट्रेकर्स आणि पर्यटकांना येथे वेगळ्या प्रकारच्या चुंबकीय कंपनांचा अनुभव आला आहे, पण याचा अद्याप पुरेसा अभ्यास झालेला नाही. इथे काही ठिकाणी गुहेत उभे राहिल्यास नैसर्गिक प्रतिध्वनी ऐकू येतो. स्थानिक लोकांचा विश्वास आहे की ही ध्वनी लहरी शिवशक्तीची स्पंदनं आहेत. मात्र वैज्ञानिकांच्या मते हे खडकांच्या विशेष रचनेमुळे होणारे निसर्गनिर्मित ध्वनी आहेत. जी गोष्ट नाही सांगितलीस ना ती मुद्दाम करणार. जिथे मधमाशा नव्हत्या तिथे ती शांत होती, आणि जिथे मधमाशा आलेल्या आहेत तिथे अन्वी बोलते आहे. ह्या गुहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वटवा घोडांच्या जाती आढळतात. याना गुहा केवळ ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध नाही, तर त्या अनेक गूढ आणि रहस्यमय गोष्टींनी भरलेल्या आहेत. तर मग तुम्हाला याना गुहांबद्दल कोणती गोष्ट सर्वात गूढ वाटली मला कमेंट्स मध्ये सांगा. साधारण 1-1.5 तासाचा ट्रेक करून आम्ही बाहेर आलो. आता आम्हाला लागली होती भूक. आम्ही बाहेरच असलेल्या एका टपरीवर फ्रुट्स आणि भेळ खायला बसलो. इथे या टपरी व्यतिरिक्त दुसरं काही खाण्याचा पर्याय नाही. तसेच इथे वॉशरूम वगैरेचीही सोय नाही आहे, त्यामुळे पर्यटकांची थोडी अडचण होते. मला नाही बोलते, खास नाही आहे आणि खाते 1 स्टार. हा ट्रेक संपवून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, ते म्हणजेच मिर्झान फोर्ट पाहायला. आमचा पोट भरून जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत मिर्झान फोर्ट. आणि ही अन्वी देते त्रास देवांशीला. अन्वी तू काय काय जेवली आहेस? जिरा राईस, पनीर दाल तडका आणि पनीर दाल तडका. नाही सॉरी पनीर दाल पनीरची भाजी, चपाती, मिर्झान किल्ला, इतिहास आणि रहस्यांनी भरलेला भव्य दुर्ग. मिर्झान किल्ला हा कर्नाटक मधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. घनदाट जंगलांनी वेढलेला हा किल्ला भव्य तटबंदी, प्राचीन बुरुज आणि ऐतिहासिक युद्धांच्या आठवणी जपून आहे. हा किल्ला मुख्यतः मध्ययुगीन काळातील लढायांसाठी ओळखला जातो आणि गोकर्णाच्या जवळ असल्यामुळे पर्यटक आणि इतिहास प्रेमींसाठी आकर्षण ठरतो. हा किल्ला 16व्या शतकात बांधला गेला असल्याचे सांगितले जाते. किल्ल्याच्या स्थापनेबाबत वेगवेगळी मते आहेत, परंतु राणी चेन्नम्मा हिने हा किल्ला बांधला असे मानले जाते. पुढे हा किल्ला पोर्तुगीज, मराठा आणि इंग्रज साम्राज्याच्या ताब्यात गेला. हा किल्ला सैन्यतंत्र, व्यापार आणि संरक्षणासाठी वापरण्यात आला. किल्ल्याभोवती मोठ्या तटबंद्या आणि बुरुज असून काही भाग आजही सुस्थितीत आहेत. तटबंदीवरील छुपे दरवाजे, संरक्षणासाठी बांधलेले हे गुप्त मार्ग शत्रूंपासून बचाव करण्यासाठी वापरले जातात. किल्ल्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यासाठी बांधलेल्या टाक्या आणि विहिरी आजही पाहायला मिळतात.
विविध राजवटींनी ह्या किल्ल्यात काही बदल केले, त्यामुळे येथे विविध स्थापत्यशैली दिसून येतात. आज हा किल्ला घनदाट जंगलाने वेढलेला असून येथे वटवाघुळे, मोर आणि वेगवेगळे पक्षी आढळतात. आता किल्ला बघून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत हॉटेलला परत. तुम्ही सकाळपासून आतापर्यंत ह्या प्रवासात आमच्या सोबत राहिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला वाटेल आता हा दिवस संपला. नाही, अजून एक इव्हेंट बाकी आहे. तो म्हणजे वृंदा काकीचे बर्थडे सेलिब्रेशन, जे तिला सरप्राईज होते. हे डेकोरेशन आम्ही चौघींनी केले आहे. रात्री इथे जेवायला आलोय डोसा खायला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच घेऊन येत आहोत आमच्या नवीन व्हिडिओची लिंक. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, थँक्यू, पुन्हा भेटू.